नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला राज्यसभेत आज उत्तर देताना शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिवाय कृषी कायद्यासंदर्भामध्ये देखील काही गोष्टी प्रकर्षाने विरोधकांसमोर मांडत असतानाच विरोधकांना पुन्हा डिवचण्याचाही प्रयत्न केला. ज्या मुद्द्यावरती शेतकरी आत्ता आणून बसला आहे की कृषी कायद्यामध्ये अंतर्भाव नसलेल्या MSPचा म्हणजे हमी भावाचा मुद्दा हा सरकारनं चर्चेतनं सोडवला पाहिजे, याच्याकरता म्हणून शेतकरी आजही आत्ता दिल्लीतल्या सिंघू बॉर्डरवरती गाझीपूरच्या इथे रस्त्यावर बसलेला पाहायला मिळतोय, आंदोलन करताना पाहायला मिळतोय. सरकार म्हणते चर्चा करायला तयार आहोत. आज राज्यसभेतून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना पंतप्रधान म्हणाले की शेतकऱ्यांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. मी या पटलासमोर सभागृहासमोर उभं राहून सांगतो की होय, तुम्ही या, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आणि हमीभावाचा जो मुद्दा आहे तो हमीभावाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी कालही होता, आजही आहे आणि उद्याही असेल, असं म्हणून तो विषय पूर्णपणे गुंडाळण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला का असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची की पंतप्रधानांनी जर संसदेमध्ये असं आश्वासन दिलं असेल तर शेतकरी आपलं आंदोलन मागे घेतील का. आपल्यासोबत डॉक्टर अजित नवले आहेत, किसान सभेचे समन्वयक. आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या. आणि आपल्यासोबत थोड्या वेळात येतील भाजपचे प्रवक्ते पाशा पाटील देखील. मला डॉक्टर आपल्यापासून सुरुवात करायची आहे. पंतप्रधान आज ज्या प्रकारे काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलत असताना राज्यसभेत म्हणाले की MSP कल भी था, आज भी है और कल भी रहेगा. या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे MSP आम्ही देतोच आहोत असं ठामपणे पंतप्रधान म्हणतात. हे बघा, MSP ची योजना आणि MSP चा कायदा ह्यात भिन्न गोष्टी आहेत. जसं रोजगार हमीची योजना आणि रोजगार हमीचा कायदा ह्या भिन्न गोष्टी आहेत. रेशनची योजना आणि रेशनचा कायदा, अन्न सुरक्षेचा कायदा ह्या भिन्न गोष्टी आहेत. योजना बंधनकारक नसते. योजनेमध्ये लाभार्थीला लाभ मिळाला नाही तर कोणाच्या विरोधात कोर्टात जाता येत नसतो, तो हक्क नसतो, ती योजना असते. आता MSP ची योजना आहे, त्याच्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो, तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला या MSPच्या योजनेचा लाभ मिळत नाही आणि आपल्याकडे आत्महत्या होतात. म्हणून आम्ही आग्रह धरतोय की त्याचं कायद्यात रूपांतर करा, जेणेकरून पंजाबला तर फायदा मिळेलच, परंतु महाराष्ट्रात आणि बाकी उर्वरित सगळ्याच देशातल्या सगळ्याच राज्याला कायदेशीर अधिकार मिळेल. काय, कशाचा अधिकार? तर उत्पादन खर्च निघून त्या शेतकऱ्याचं कुटुंब कसं बसत चालेल, तो शेतकरी किमान जिवंत राहू शकेल, तो कर्जबाजारी होऊ शकणार नाही, इतकं किमान उत्पन्न मिळण्याची हमी देणारा कायदा करा. जसा रोजगार हमीचा कायदा आहे, अन्न सुरक्षेचा कायदा आहे, तसं माहिती अधिकाराचा कायदा आहे. माहिती अधिकाराची योजना नाही, कायदा आहे, आपल्याला कोर्टात जाता येतं. तसंच MSPचा कायदा करा, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा उत्पादन खर्च भागवून त्याचं कुटुंब जेमतेमपणाने चालेल, इतकं तरी काही शिल्लक राहील. आम्ही उत्पन्न दुप्पट केल्याच्या बद्दल आता काहीच बोलत नाही आहोत. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी MSP पुरेशी नाही. आत्ताची MSP दुप्पट करावी लागेल, तिप्पट करावी लागेल, तेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल. आम्ही मिनिमम मागतोय. किती मिनिमम मागतोय? तर उत्पादन खर्च भरून निघून किमान जगता येईल एवढी तरी हमी कायदेशीररित्या भारतीय शेतकऱ्यांना द्या, इतकी साधी मागणी आहे. आणि म्हणून पंतप्रधान साहेब जे बोलतायत ते योजनेबद्दल बोलतायत, जिचं काही खरं नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही. भारतातील केवळ 6% लोकांनाच या MSPच्या योजनेचा लाभ मिळतो, असं स्वतः सरकारची समितीच सांगते. त्याच्यामुळे ज्या योजनेचा आम्हाला लाभ होत नाही ते संरक्षण पुरेसं नाही, ते वाढवा, कायद्यात रूपांतर करा, जेणेकरून पंतप्रधान साहेबांनी ज्या 85% अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांचा अत्यंत तळमळीने उल्लेख केला, त्या अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्याला किमान जगण्याची हमी मिळेल, किमान जगण्याचं संरक्षण मिळेल. आम्ही किमान बद्दल बोलतो आहोत. किमान संरक्षणासाठी कायदा करा, ही आमची मागणी आहे. बरोबर आहे की शेतकऱ्यांना त्याच्या हमीभावाच्या संदर्भातला जो अधिकार आहे त्याचं तो अधिकार तरी किमान संरक्षित झाला पाहिजे, त्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. विद्याताई, याच मुद्द्यावर बोलत असताना पंतप्रधान पुढे शरद पवारांचा उल्लेख करून असंही म्हणाले की आधी कायद्याच्या सोबत आहे असं सांगितलं गेलं पवारांकडून आणि नंतर आता पवारांनी युटर्न घेतला. हे युटर्नच मुळात या शेतकऱ्यांना अडचणीत आणतात.
नाही, मला याबद्दल खुलासा असा करायचा आहे की हे जे पंतप्रधानांनी सभागृहात सांगितलं की मनमोहन सिंगजींचं सुद्धा नाव घेऊन त्यांनी सांगितलं की त्यांनी अशा प्रकारे आणलं होतं, पवार साहेबांनी यू टर्न घेतला असं त्यांनी सांगितलं. पण मला त्याच्यावर खुलासा करायचा आहे की पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते आणि केंद्रामध्ये मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा कुठलेही कायदे आणले तरी त्याच्यावरती चर्चा होत असे. आता पहिला आमचा हे कुठे आहे की रिफॉर्म्सला विरोध नाही आहे. काही रिफॉर्म्स जर सुचवले असतील, शेतकऱ्याच्या भल्यासाठी असतील, तर निश्चितच त्याच्यावरती लोकप्रतिनिधींशी चर्चा, त्या विभागातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्याचा निर्णय घेतला जात असे. म्हणजे रिफॉर्म्स पण शेतकऱ्याला हवे आहेत की नाही, त्याला फायद्याचे आहेत की नाही, यू टर्न घेतलेला नाही आहे. तर त्यांनी पंतप्रधानांनी गैरसमज पसरवण्याचं जे काम केलं आहे ते अतिशय व्यवस्थितपणे केलेलं आहे. परंतु निश्चितच पवारसाहेब याला उत्तर देतील. आणि मला असं वाटतं विधान परिषदेमध्ये मी होते तेव्हा राईट टू रिप्लाय असं पण आम्हाला असायचं. आता तिथे राज्यसभेमध्ये जेव्हा ह्याच्यावरती उत्तर देण्याची वेळ तेव्हा निश्चितच पवारसाहेब असतील किंवा मनमोहन सिंगजी असतील ते सुद्धा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आहेत. हा प्रश्न काय आज संपणार नाही आहे. हे अधिवेशन आणखीन 13 तारखेपर्यंत आहे, नंतर पुन्हा 15 दिवसांनी पुन्हा 1 महिन्याचं अधिवेशन आहे. तेव्हा निश्चितच बोलण्याची, पंतप्रधानांनी जे खोटे आरोप केले त्याला उत्तर देण्याची संधी निश्चितच मिळणार आहे. परंतु मला आज पंतप्रधानांचं ह्या गोष्टीचं नवल वाटतं की त्यांनी हे विचारलं कि सदन में किसान आंदोलन की चर्चा हुई पण किस बात पर आंदोलन है यही मालूम नहीं. म्हणजे गेले 70 दिवस 2 महिने जो शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती बसलेला आहे, अत्यंत थंडीमध्ये बसलेला आहे आणि त्याला हे तिन्ही कृषी कायदे मंजूर नाही आहे आणि म्हणून ते कृषी कायदे रद्द करा ही मागणी आहे. ह्याच्यावर 10 वेळा चर्चा झाली आहे. पंतप्रधानांनी स्वतःहून एकदाही दखल घेतलेली नाही आहे किंवा हे कृषी कायदे रद्द केले पाहिजेत की नाही, रद्द करणार आहेत की नाही, हे काहीच बोललेलं नाही आहे. पण पंतप्रधानांनी आज राज्यसभेत तरी दखल घेतली याची. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना किमान याचा उल्लेख केला आणि चर्चेची तयारी तरी दाखवली. मग आपण डॉक्टर नवले ही चर्चेची तयारी जर पंतप्रधानांनी दाखवलेली असेल, त्या सभागृहात म्हणाले की या सभागृहाच्या समोर मी सांगतो की शेतकऱ्यांशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत, त्यांनी पुढाकार घ्यावा. चर्चेचं आम्ही स्वागत करतो. चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही हे आम्हालाही माहिती आहे. आपणही, आपल्यालाही हे माहिती आहे, आपल्यालाही हे माहिती आहे की चर्चा ही प्रस्तावावर होत असते. चर्चेचं स्वागत आहे, पण प्रस्ताव काय चर्चेचा? आधार भावाच्या बद्दल योजना नको कायदा करा याच्याबद्दल काही प्रस्ताव माननीय पंतप्रधानांनी दिलाय का आपल्या समोर? तो दिलेला नाहीये. आम्ही वारंवार मागणी करतोय की आधार भावाचं किमान संरक्षण भारतीय शेतकऱ्यांना मिळावं यासाठी सरकारने काही प्रस्ताव द्यावा. आम्ही कायदा करतो आहोत, त्याच्याबद्दलचं फॉर्म असा असेल नसेल काय असेल हा प्रस्ताव देत आहेत का पंतप्रधान साहेब? देत नाही आहे. हा कायदा रद्द करण्याच्या बद्दल त्यांनी स्थगितीचा प्रस्ताव दिला आणि सांगितलं की 1.5 वर्ष आम्ही तो स्थगित ठेवू आणि ह्या 1.5 वर्षाच्या काळात आपण ह्या कायद्याच्या बद्दल काय काय आपण कोणत्या कोणत्या बाजूनी पाहू, त्याबद्दलचे काय आपले क्लॉज असतील याबद्दलचा काही प्रस्ताव दिलाय काय? दिलेला नाही. आणि म्हणून बोलाची कढी बोलाचा भात अशा प्रकारे हवेत प्रस्ताव चर्चा करून चालत नाही. ठोस प्रस्ताव माननीय पंतप्रधानांनी आणि सरकारने द्यावा की एमएसपीच्या बाबत आमचा हा ठोस प्रस्ताव आहे, हा असा प्रकारचा कायदा आम्ही करू इच्छितो. बोला तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही बोलू ना. किंवा हे कायदे रद्द करण्याच्या बद्दल तुमचे हे आक्षेप आहेत त्याच्याबद्दल आमचं हे म्हणणं आहे आणि आम्ही हा कायदा रद्द करण्याच्या बद्दल हा प्रस्ताव आहे. डॉक्टर पाशा पटेल देखील जॉईन झालेत. मगाचपासून पाशा पटेल हे सगळे मुद्दे ऐकून डोक्याला हात लावून बसले. त्यांना विचारायचं मला, पाशाभाई कसा सोडवायचा मुद्दा? आता पंतप्रधानांनी तयारी दाखवली, मुद्दा सोडवायचा कसा? नाही, मुद्दा सोडवायचं म्हणजे ज्या एमएसपी वर सगळ्या लोकांचं म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की एमएसपी थी, एमएसपी रहेगी और एमएसपी है. तर एमएसपीचं कुठलेही विषय बदलणार नाही असं देशाचं प्रमुख म्हणत असताना ज्याला हे पाहिजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे याच्या संदर्भात कशी चर्चा करायची. खऱ्या अर्थानं सगळेजण एकत्र येऊन जर विषय जर फक्त एमएसपीचा महत्वाचा जर असेल की आता दिल्लीमध्ये बसणाऱ्या लोकांपैकी 2 नमुन्याचे लोक आहेत. काही मंडळींना, अर्ध्या मंडळींना पाहिजे एमएसपी आणि अर्ध्या मंडळींना पाहिजे 3 कायदे रद्द.
असं असे आणि एका ग्रुपला तर वेगळंच काहीतरी हवंय. हे सगळ्या गोष्टी जर सोडल्या तर खरं ज्याला ज्याला शेतकऱ्याचं हित कळतंय त्या सगळ्या मंडळींनी एमएसपीच्या संदर्भामध्ये एकत्र व्हायला पाहिजे. आणि देशाच्या पंतप्रधानांनी जे सांगितलं की सगळ्या वयोवृद्ध लोकांना घरी घेऊन जावं, आपण बसूत आणि एमएसपी आहे राहील एवढं स्पष्ट शब्द दिल्यानंतर पण पुन्हा अडेलतट्टूपणाची भूमिका घेणं हे काही योग्य वाटत नाही. देशाचा प्रमुख ज्यावेळेस बोलतो, कुटुंबाचा प्रमुख ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी ऐकलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे पडायचे असतील तर ही योग्य वेळ आहे. ही योग्य वेळ चर्चेच्या माध्यमातून त्याला कडला घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि पंतप्रधानाच्या शब्दावर विश्वास ठेवलं तर या देशातल्या शेतकऱ्याचं भलं होणार आहे. आतापर्यंत आम्ही डॉक्टर, पंतप्रधानांवरती विश्वास ठेवा म्हणतात पाशा पटेल की चर्चेला चला, आम्ही बाकीचे मुद्दे सोडवून देऊ. विश्वासच नाहीये ना. विद्याताई, हे बघा डॉक्टर येतो. विद्याताईंना काहीतरी एक मुद्दा मांडायचा, मी येतो परत. मोदी सरकारने त्याची विश्वासार्हता गमावलेली आहे. नाही असं यांना वाटतंय. मला हेच सांगायचंय, मोदी सरकारवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाहीये. कारण तुम्हाला मला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की ह्या देशामध्ये मोठे मोठे गोडाऊन बांधलेले आहेत, मोठ्या मोठ्या जमिनी कब्जात घेतलेल्या आहेत आणि मोठ्या मोठ्या भांडवलदारांना आश्वासन दिलेलं आहे की आता याच्या पुढे माल सरकारी गोडाऊनमध्ये जाणार नाही, तुमच्या गोडाऊनमध्ये जाईल. आणि हा चक्क साठेबाजी करणाऱ्या, काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा कायदा केलेला आहे. आणि तुम्ही जे वारंवार म्हणताय की अडेलतट्टूची भूमिका घेतली आहे किंवा शेतकरी अडून बसलाय, शेतकरी अडून बसलेला नाहीये. आणि हे शेतकरी फक्त शेतकऱ्यासाठी करत नाहीये, तर हा अन्न सुरक्षा कायदा जो गोरगरिबांसाठी झालाय, जो रेशनिंगवरती धान्य मिळते ते सगळं बंद होणार आहे या कायद्यामुळे. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांचाच हा प्रश्न आहे असं नाही, तर जो जो अन्न खातो, जो जो गरीब आहे, जो जो कष्टकरी आहे, जो जो मध्यमवर्गीय आहे, त्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे. फक्त भांडवलदारांसाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे. आणि म्हणून मोदींनी गेले 70 दिवस या आंदोलनाकडे ढुंकूनही बघितलेलं नाहीये किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकारही घेतलेला नाही. आजही ते सांगतात मी चर्चेसाठी तयार आहो. मग 70 दिवस का नाही चर्चा केली तुम्ही? 10 चर्चेच्या पैरी झाल्या ते कोणी कृषी मंत्र्यांकडे, पंतप्रधानांना स्वतःला याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता का नाही उत्तर द्या. ताई मला फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की पवार साहेबांना शेतीचे सगळे प्रश्न कळतात. शरद पवार साहेब राज्यसभेचे सदस्य आहेत. ज्या दिवशी ही चर्चा राज्यसभेमध्ये होती त्या दिवशी शरद पवार साहेब उपस्थित का नव्हते? ह्या प्रश्नाकडे जर तुम्ही बघितलात गंभीरपणे तर काय बोलावं आणि काय बोलू नये तुम्ही आपल्या मनाला विचारा. मला तुम्हाला एक विचारायचंय की ज्या दिवशी राज्यसभेमध्ये चर्चा होती त्या दिवशी आदरणीय पवार साहेब मला उत्तर देऊ द्यायचं. पाशाबाई बोला विद्याताई, बोला. पाशाबाई, तुम्हाला हे सांगायचं आहे की हा कायदा जेव्हा पटलावरती आला तेव्हा लोकसभे खाली याच्यामध्ये आणि वरती राज्यसभेमध्ये याच्यावरती चर्चा होणार होती. आणि चर्चा काय एका दिवसात संपत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण सभागृहात होता, विधान परिषदेच्या मी पण होते. चर्चा बरेच वेळ चालते, परंतु ही चर्चा येण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या ह्याला वेळ दिला जातो आणि वेळ मिळतो. परंतु राज्यसभेमध्ये चर्चा होऊ न देता आवाजी मतदानाने, कारण खाली लोकसभेमध्ये तुमची मेजॉरिटी 303 असली तरी वरच्या सभागृहामध्ये तुमची मेजॉरिटी नाही, तेव्हा तुम्ही चर्चा गुंडाळली आणि तुम्ही चर्चा न करताच आवाजी मतदानाने हे बिल पास केलं. याच्यावरती शुक्रवारी जरी शरद पवार साहेब नसले तरी ठीक आहे. पाशाबाई उत्तर द्या, मला ब्रेक घ्यायचा आहे. पाशाबाई उत्तर द्या, थोडक्यात ब्रेक घ्यायचा मला. घाईघाईने एक मिनिट विद्याताई, पाशाबाईंना उत्तर देऊ द्या, आपण ब्रेक घेऊ. तुम्ही पास करून घेतलं. ताई एक ऐकून घ्या. ताई शरद पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत. ज्या दिवशी राज्यसभेमध्ये ही चर्चा सुरू होती हे माहिती असताना पवार साहेब राज्यसभेमध्ये उपस्थित का नव्हते? टू दी पॉइंट एका प्रश्नावर उत्तर द्या. ते पक्षाचे प्रमुख होते. राज्यसभेमध्ये मी चर्चा तुम्हाला उत्तर दिलं ना, तुम्हाला मी उत्तर दिलं. उत्तर राहिले याचं उत्तर सांगा ना. मी पाशाबाई तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलंय की चर्चा गुंडाळून टाकली.
त्या दिवशी फक्त चर्चा, दुसऱ्या सोमवारी सुद्धा चर्चा होणं आवश्यक होतं. तर याच पण मुद्द्यावर कोणालाही ही चर्चा चर्चेला बोलू न देता कुठल्याही आवाजची चर्चा अशीच पुढे खासदाराला चालू बोलू ठेवायची न आहे. देता- पाशाबाईंचा थोडासा आवाज नीट येत नाही, आपण परत त्यांच्याकडे जाऊ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की पंतप्रधान राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना असं म्हणाले की MSPचा मुद्दा हा तसाच आहे, तो कुठेही हटवला जाणार नाही आहे. शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि आता चर्चा करून हे आंदोलनाला स्थगिती द्यावी. याच मुद्द्यावर आपण बोलतोय. डॉक्टर नवले आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नवले, आत्ता आपण बघितलं पाशाबाई काय म्हणत होते की चर्चेला आम्ही तयार आहोत, MSP देणारच आहोत, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण असं असताना आत्ता प्रत्यक्षामध्ये सरकार चर्चेची तयारी दाखवतंय, शेतकऱ्यांनी यावं आणि सोडवून टाकावा मुद्दा. राजेंद्रजी, माननीय पंतप्रधानांच्या वाक्यामध्येच आमच्या प्रश्नाचं मूळ आहे. ते काय म्हणतायत? ते म्हणतायत MSP है, MSP वैसे ही रहेगी. आता जशी MSP आहे ती तशीच राहील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता जी जशी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना संरक्षण मिळत नाही, हा आमचा दर्द आहे, ही आमची वेदना आहे. आता MSP ज्या प्रकारे आहे ती योजना आहे आणि ती योजना असल्यामुळे भारतातील केवळ 6% शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. उर्वरित गरीब शेतकरी याच्यापासून वंचित राहतात. आणि त्यामुळे माननीय पंतप्रधान जे म्हणतायत MSP जैसी है वैसी ही रहेगी, हम चाहते हैं MSP जैसी है वैसी नहीं रहनी चाहिए. ती अजून विस्तारित झाली पाहिजे, योजनेचं रूपांतर कायद्यात झालं पाहिजे. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याचा कांदा उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, सर्वांना त्या MSPचा लाभ झाला पाहिजे. यासाठी त्याचा कायदा करा. वो कह रहे हैं जैसी है वैसी ही रहेगी, हम कहते हैं जैसी है वैसी मत रहने दो, उसका विस्तार करो, कानून में उसको परिवर्तन करो. पाशाबाई, कायदा केलाच पाहिजे. पाशाबाई, हेच आहे तो त्यांनी करावा. मुद्दा खतम. एमएसपी कशी द्यायची असती, MSP कशी द्यावी लागती, त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे काही 70 वर्षामध्ये काही जमलेला खेळ नाहीये. आता नरेंद्र मोदी या विषयावर बोलू लागलेले आहेत. या देशाचा पहिला पंतप्रधान आहे की पंतप्रधानांनी सांगितलं की स्कूटर घुमाना आसान है, रेल घुमाना कठिन है, किसानों की समस्या ये रेल की तरह है और इसको सुलझाना आवश्यक है. एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की मी या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय लेवलवर काही कमिटीवर मी काम केलेलं आहे. याच्यातून मार्ग काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे ते विचार करणं चालू आहे. 70 वर्षामध्ये जे घडलेलं नाही ती किमान घोषणा नरेंद्र मोदींनी केलेली आहे लोकसभेमध्ये. उत्पादन खर्च आणि 50% नफ्याची. विषय जर कुठं डॉक्टरांना काय मुद्दा त्यांना पटण्यासाठी बोलत नाही मी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बोलतो. लक्षात घ्या, ते पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आलेत ना. मी काय म्हणतो जरा ऐकून घ्या. ते मी कशासाठी आलेत, काय आले ते नंतर बघूत आपण. पहिलं ऐकून घ्या. नाही, माझी राजेंद्रजी माझी गोष्ट ऐका. मी काय सांगतोय, मी तुम्हाला सांगतोय की काय सांगितलं पंतप्रधानांनी. पंतप्रधानांनी काय सांगितलं की स्कूटर घुमाना आसान है, रेल घुमाना आसान नहीं है, किसानों की समस्या रेल की तरह है लेकिन घुमाना तो जरूर है. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. मी ज्या पद्धतीनं गेली 40 वर्ष लोकांमध्ये प्रश्न मांडले त्याच पद्धतीनं पंतप्रधानासमोर या गोष्टी मी मांडलेल्या आहेत. काय सांगितलं आम्हाला पंतप्रधानांनी, पाशा जी आपने जो जो सूचनाएं की है उसका कानून बनेगा. एक मिनिट लक्षात घ्या, आम्हाला समाधान MSPचा कायदा करणार का नाही एवढंच शेतकरी म्हणतात. बाकी कायदे करा, किती करायचे तेवढे. नाही, थांबा एक मिनिट ऐका. MSPचा कायदा करायचा का नाही, जर पंतप्रधान म्हणत असतील या चर्चेला बसा तर तुम्ही 3 कायद्याचं सोडून जर कुठलीही एक गोष्ट मागायची असती, जर एक गोष्टीसाठी जर आपण चर्चा करायची असेल तर मला असं वाटतं की उपोषणाला बसलेल्या 40 संघटनांनी एकत्र येऊन जर MSPचा मुद्दा घेऊन जर पंतप्रधानाकडे गेले तर हा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं.
हा विद्यार्थी नाही नाही, मला यात महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जे पवार साहेबांवर आरोप करतात, मला 2004 ते 2014 10 वर्ष मनमोहन सिंगच्या साहेबांच्या काळामध्ये शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. त्यावेळेस आपला देश धान्य परदेशातून घ्यायचा आणि आज आपली 10 वर्षामध्ये, त्या 10 वर्षामध्ये परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याला अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण केला. त्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याला शेतमालाला भाव म्हणजे गहू आपण बाहेरून आणायचो, परदेशातल्या शेतकऱ्यांना आपण डबल भाव द्यायचो, तो डबल भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे म्हणून शेतमालाचे वाजपेयींच्या काळातले भाव काढा आणि मनमोहन सिंगच्या साहेबांच्या काळातले भाव जर काढले तर तुमच्या लक्षात येईल की जास्ती भाव मिळून दिले 10 वर्षाच्या काळामध्ये. आणि हे पाशाबाई म्हणते एका प्रश्नाचं उत्तर द्या. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे काय माहिती नाहीये का पाशा पटेलजी? तुम्ही उगाच नरेंद्र मोदींची बाजू घेऊन खोटं बोलू नका. मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की मोठे मोठ्या भागवतदारांनी गोडाऊन बांधून जमिनी बळकावल्या आहेत की नाही. ही सगळी तयारी झाल्यामुळे तुम्ही हा कायदा त्यांच्यावर थोपवतायत, ह्याचं उत्तर द्या तुम्ही मला की मोठ्या मोठ्या भांडवलदारांनी जमिनी घेऊन तिथे गोडाऊन बोला पटकन, माझा वेळ संपला. बोला. त्याचा या कायद्याशी संबंध आहे. शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना सगळ्या शेतमालाला हमी भाव पाशाबाईंचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही का? काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम झाला. पण आवाज गेला का? पाशाबाई असं म्हणतात विद्याताई की शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी हमी भावाच्या संदर्भातला कायदा काढला नाही. विद्याताई, अहो हा पाशाबाईला हे सगळं माहिती नाहीये का? संपूर्ण देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवलं ते कृषी मंत्री त्यांचा 10 वर्षाच्या काळामध्ये आणि वाजपेयींच्या सरकारच्या काळामध्ये काय होतं. त्यानंतर पंजाबचे त्यावेळेचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणतात बाकीचे मुद्दे जाऊ द्या, एमएसपी बद्दल बोलूया. जसं आता तुम्ही सगळे एमएसपी बद्दल भाजप सरकारला विचारताय, तसं त्यांचा मुद्दा आहे की एमएसपी बद्दल बोला. डॉक्टर, जे आता इथे नवले भाऊ सांगता आहेत की आम्हाला MSP मुळे फक्त शेतकऱ्याचं घर चालणार आहे, परंतु इथे शेतकऱ्याला भीक नको आहे. शेतकऱ्याला इतकं प्रचंड प्रमाणात उत्पन्न आणि त्याची किंमत पाहिजे मालाची, ती का मोदी सरकार देत नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर पाशाभाऊंनी द्यावं की या ठिकाणी मोठ्या मोठ्या भांडवलदारांनी, अदानी अंबानी सारख्यांनी मोठे मोठे त्यांच्यापेक्षा सगळ्यांनी गोडाऊन बांधलेले आहेत. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. माझा वेळ संपला. पाशाबाई, शेतकऱ्यावर लादताय याचं हो नाही उत्तर द्या. एक गोष्ट क्या की गेल्या 10 वर्ष शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना खरं तर स्वामीनाथन आयोगाकडे ढुंकून बघितलेलं नाही. पवार साहेबाच्या काळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना MSP मिळालेली नाही. खाद्यतेलाच्या बाबतीत एक एवढं विचित्र विषय सांगतो मी की शरद पवार साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर 75% क्रूड ऑइलची ड्युटी 0% केली आणि 82.40% ड्युटी 28% केली, ज्याच्यामुळे या देशातल्या तेलबिया उत्पादक शेतकऱ्याची माती झाली. त्यांच्या संसारावर रोलर फिरवण्याचा पाठ त्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे. हे पाशाबाई इथे चुकीची माहिती देत आहेत. खोटं बोल, रेटिंग बोल, ह्याच्यामध्ये पाशाबाई पण आता तयार झालेले आहेत. त्यामुळे पाशाबाईंचं जे आहे त्या पवार साहेब कृषी मंत्री असताना अन्नधान्याचे भाव किती टक्क्यांनी आणि कुठल्या कुठल्या अन्न त्याच्यावरती चर्चा ठेवा. की शेतमालाला भाव कसे वाढलेले मिळाले त्याच्यावर चर्चा करूया. पाशाबाई, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आता भाजपमध्ये गेलात, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्षही झालात, त्याच्यापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. नाही होतं, निवडणूक लढवली. ऐका ना, लातूरची निवडणूक तुम्ही लढवली. लोकसभा शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादीची सोबत करून हेच की त्याचा अर्थ तेच झाला की सोबत होता तुम्ही. मग त्यावेळेला काय आठवण करून दिलं नाही पवार साहेबांना की नाही हे कायद्यामध्ये MSP आणला पाहिजे, इथं शेतकऱ्यांना पैसा मिळवून दिला पाहिजे. त्या काळामध्ये पवार साहेबांनी
एक समिती स्थापन केली होती, कमिटी टू एक्झामिन मेथॉडॉजिकल इश्यूज इन फिक्सिंग मिनिमम सपोर्ट प्राइजेस. ही कमिटी शेतीमालाच्या हमी भावाच्या संदर्भामध्ये निर्णय करायची कमिटी होती. या कमिटीवर मला निमंत्रित सदस्य करण्यात आलं होतं. या कमिटीचे 23 शिफारशी आहेत, त्याच्यापैकी 16 शिफारशी मी एकट्याने मांडलेल्या आहेत. एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा पुढे काय झालं? अंमलबजावणी झाली नाही. डॉक्टर थोडक्यात शेवटी मुळात मागच्या अहो, सरकारने त्यांना काय विचारा ना, केलं मोठ्या त्या- भांडवलदारांना गोडाऊन बांधले आहेत की नाही तेवढं विचार. भाषाबाई उत्तर द्या, तेवढं विद्याताई. मग डॉक्टरांकडचं उत्तर घेऊ. उत्तर द्या विद्याताईंचं. थोडंसं. भांडवलदारांसाठी थोडंसं. गोडाऊन बांधले की नाही? इकडे आहे का विद्याताई. शेतमाल ठेवण्यासाठी बांधले. राजेंद्रजी बोला बोला डॉक्टर, माल जर हा, खराब या होत मित्रांना असेल, थांबवा. बोला डॉक्टर, बोला तुम्ही. हा विषय थांबायचा हे नाही, बघा, तुम्ही वजन बोला. कमी असल्यामुळे राजेंद्रजी, ह्याच्यामध्ये बघितलं जो मुद्दा हा का आहे. डॉक्टर बघितलं का राजकारणामध्ये शेतकरी कसा पिचून जातो, त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही आहात, दोघांच्या मध्ये बसलाच. बोला. मुद्दा हा आहे की मागच्या सरकारच्या कामगिरीच्या बद्दल समीक्षा करूनच भारतीय जनतेनं पंतप्रधान मोदींना कौल दिला की नाही? दिला. मग मागच्या सरकारने हे केलं, मागच्या सरकारने ते केलं, त्याची समीक्षा झालेली आहे. आता प्रश्न आहे, तुमच्या हातामध्ये ताब्यात सगळी सत्ता आहे. तुम्ही आधार भावाचं संरक्षण देण्याच्या बद्दलची आश्वासनं देऊन सत्तेवर आलेला आहात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही भारताची म्हण आहे. त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि आधार भावाचा कायदा करून शेतकऱ्याला शेतीच्या संकटातून बाहेर काढा. हे करा, ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेब याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत. त्याचं मूळ कारण हेच आहे, विद्याताई जे सांगतायत की 2-3 प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांना शेतीचं उत्पादन, शेतीमालाचा व्यापार, शेतीमालाची साठवणूक आणि शेतीमालाचा प्रक्रिया उद्योग या सुनियोजित पद्धतीनं ताब्यात घ्यायचा आहे. त्यांना हे ताब्यात घेण्यासाठी ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी हे 3 कायदे आणलेले आहेत. आणि कॉर्पोरेट घराण्यांना शब्द दिलेला शब्द पाळायचा, यासाठी हे सगळं अट्टास चाललेलं आहे. तो सोडा आणि अन्नदात्या शेतकऱ्यांचं ऐका. ठीक ते आहे. केवळ त्यांच्यासाठी मागत नाहीये, अन्न सुरक्षा वाचावी यासाठी सुद्धा मागतायत. इतका ठीक. साधा मुद्दा आहे, त्याच्यामुळे लबाड्या थांबवल्या पाहिजेत, इतकंच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, एका वाक्यात पाशाबाई, वेळ संपलाय. एका वाक्यात. ज्यांना आयुष्यात कधी सत्तेत यायचं नाही ते काही बोलतील. मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतो, डिक्लेअर एमएसपी शेतकऱ्याच्या खिशात जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे ते विचार आम्ही करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. शेतकऱ्याला एमएसपी नाही मिळाला तर पुढच्या प्रश्नांची उत्तरं पाशा पाटीलला द्यावी लागतील. तयारी आहे? बिलकुल माझी तयारी आहे. चला, डॉक्टर तुम्हाला आश्वासन पाशा पाटील दिले की तयारी आहे त्यांची. पुढचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. अरे या MSP खोटारड्या लोकांवर काय विश्वास ठेवता? जेवल्याशिवाय काय खरं मानणार साहेब? आमच्या गावाकडे म्हण आहे, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. ज्याला आयुष्यात ग्रामपंचायतचं सदस्य व्हायचं कोण संधी देणार नाही त्या लोकांनी मोठे मोठे बोलू नये अशी माझी विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता सरपंचाच्या नाही डॉक्टर विषय परत ऐका डॉक्टर अशा संधी आम्ही ठोकरलेल्या आहेत. डॉक्टर तुम्ही लाचारी करून आम्हाला कोणतीच संधी नको शेतकऱ्यांसाठी मोठं काम करताय, त्यामुळे निवडणुकीच्या फंद्यात अडकू नका. हा राजकीय सगळा डाव परत शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा आहे. धन्यवाद, तुम्ही सगळे आलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. एमएसपीचा मुद्दा आहे. ज्या प्रकारे पंतप्रधान म्हणतात की एमएसपी काल होती, आज आहे, उद्याही राहील, पण ती योजना न ठेवता त्याचं कायद्यात रूपांतर केलं तर त्या एमएसपीच्या किमतीचा आणि हमीभावाचा मुद्दा आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. बघूया सरकार पुढे चर्चेत काय तोडगा काढतं. तोपर्यंत थांबू. नमस्कार.